नमस्कार मित्रांनो, सादर आहे लाडकी बहीण निशा या कथेचा 13वा भाग. मित्रांनो, माझ्या कथेचे सगळे भाग तुम्हाला खूप आवडले. त्याबद्दल आपण मला जे प्रेम दिलं त्या आपल्या प्रेमाच्या बदल्यामध्ये आपले मानावे तेवढे आभार कमीच आहेत. चला तर तुमचा जास्त वेळ न घालवता मग पुढे काय घडलं हे मी तुम्हाला जशाच तसं तुमच्या समोर सादर करणार आहे. मित्रांनो, दिवसभर मी आणि निशा आम्ही दोघे जण घरामध्ये एकटेच होतो. दिवसभर आम्ही काय काय मजा केली, काय घडलं काय नाही याचं सविस्तर वर्णन कथेच्या अगोदरच्या भागामध्ये तुम्ही ऐकलेलेच आहे. जर तुम्ही ती भाग ऐकले नसतील तर चॅनलच्या पेज वरती जाऊन तुम्हाला ते भाग ऐकायचे आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला भरपूर मजा मिळेल. तर मित्रांनो, आता पुढे काय झालं बघा. दिवसभर आम्ही दोघे जण आमच्या अंगावर आता साधी सुधी चिंदी सुद्धा नव्हती. आम्ही एकदम ओरे भप्पच होतो. एकमेकाच्या शरीराला एकदम मस्त कुरवळून एकदम मस्त कुसकरून आम्ही पाहिजे तेवढी मजा एकमेकाला जसं घेता येईल तसं आम्ही एकमेकाला सुखावत होतो. एकमेकाला भरपूर कसं सुख देता येईल याचा विचार आम्ही दोघे करत होतो. आता त्या आमच्या खालच्या जी बेड होता त्या बेडवर सगळी आतरलेली फुलं एकदम विस्कळीत झाली होती. आणखीन बॅगमध्ये भरपूर फुलं शिल्लक होते. मग ती चुरगळलेली फुलं मी बाजूला काढले आणि निशाला म्हणालो, ताई, हे सगळी फुलं आता चुरगळी आहेत. दिवसभरात 2-3 वेळेस आपला कार्यक्रम मस्त झाला आहे. माझ्या शेमण्याचं पाणी भरपूर ह्याच्यावर पडलं आहे आणि तुझ्या पण फोदऱ्यामध्ये हे फुलं पण गेलेत आणि तुझ्या फोदरीचं पाणी पण ह्या फुलावर भरपूर पडलं आहे. त्याच्यामुळं संध्याकाळची म्हणजे आजची रात्र आपण एकदम मस्तपैकी साजरी करू. ताई मला म्हणाली, ठीक आहे, बघ बाबा, तुला जसं योग्य वाटतंय तसं तू मला सोलून काढ. मग मी म्हणालो, ठीक आहे, तुला आता आज रात्री मी एकदम मस्त दणके देणार आहे. मग ती मला म्हणाली, हो ना, आज दिवसभर तर तू मला मस्तच दणके दिले आहेत. आता रात्री पण तू मला मस्तच दणके देशील आणि मला एकदम सुखावून काढशील याची मला पुरेपूर खात्री झाली आहे. परंतु मी तुला खूप तरसावलं ना ताई, मी म्हणालो. ती मला म्हणाली, काय यार, अरे तरसवायचं किंवा नाही तरसवायचं तुला तर काय माहित होतं. माझ्या मनामध्ये तुझ्याबद्दल काय विचार आहेत काय नाही हे तुला खरोखरच माहित नव्हतं. त्याच्यामुळं तर तू मला तरसवलं आहे. आम्ही दोघे जण एकमेकाची खूपच काळजी घेत होतो. जसं आम्ही दोघे एकमेकाला आता एवढं जपू लागलो होतो की साधा तिला जर काटा जर मोडला तर आता माझ्या डोळ्यात पाणी यायला वेळ लागणार नव्हता. कारण आमचं प्रेम आता विकोपाला जाऊ लागलं होतं. मग मी तिला म्हणालो, मला जर खरंच जर ताई माहित असतं ना तर मग मात्र आजपर्यंत आपण भरपूर मजा लुटली असती आणि जे काही करायचं होतं ना ते आतापर्यंत भरपूर वेळेस करून घेतलं असतं, हो ना. तशी ती मला म्हणाली, अरे तुझं शेमणं एवढं मोठं झालं आहे हे मला कधी माहीतच झालं नाही आणि जेव्हा मी तुला बघायला सुरुवात केली तेव्हा तुझ्या लक्षात काहीच येत नव्हतं. मी तुला भरपूर वेळेस क्ल्यू दिले, तुला इशारा केले, तुला मी स्पर्श केला, परंतु तुझ्या काहीच लक्षात येत नव्हतं. तू अगदी मठ्ठा आहेस बाबा. तसं मी हसलो आणि म्हणालो, काय यार, काय बोलतेस ताई, अगं भाऊ कोणाचा आहे, तुझाच आहे ना. मग मी तुझ्याप्रमाणे हुशार असणार ना, मठ्ठ कसा काय असेल. मग ती मला म्हणाली, मी तुला कितीतरी वेळा इशारा केला, तुला स्पर्श केला, तुझ्या पायावरून पाय घासला, परंतु तुझ्या लक्षात हे काही येतच नव्हतं. मी म्हणालो, या गोष्टीचं नॉलेज मला काही अजिबातच नाही ना. मला जर या गोष्टीचं नॉलेज असतं ना तर मग मात्र मी तुला कधीच सडकून काढली असती. तुझ्या फोदरीचा मी आस्वाद घेतला असता. मग ती मला म्हणाली, हो ना, तुझं पण म्हणणं बरोबर आहे बघ, तू जे म्हणतोस ते एकदम बरोबर बोलत आहेस. मग मी तिला म्हणालो, हो ना, मला जर माहित असतं तर आतापर्यंत मी तुला कधीच तुझ्या मनापेक्षा सुद्धा जास्त सुख दिलं असतं. ती मला म्हणाली, जाऊ दे, आता जे काही झालं ना ते जाऊ दे, आणखीन पण वेळ गेलेली नाही, सगळं काही आपलंच आहे. आजची पूर्ण रात्र आपण दोघं एकमेकाच्या कुशीमध्येच काढू. मी ठीक आहे असं म्हणालो. तिनं माझ्या तोंडाचा एक मुका घेतला आणि मला म्हणाली, घे ना तू पण. मग मी पण तिच्या तोंडाचे पटापट मुके घेतले. आम्ही दोघे आता एकमेकाच्या अंगावर हात टाकले आणि फर्स्ट क्लास पैकी रात्रीचं प्लॅनिंग आम्ही करू लागलो. आता पुढं काय करायचंय, कसं करायचंय याच्याबद्दलची जिज्ञासा माझ्या पण मनामध्ये वाढू लागली होती. दिवसभर आमच्या अंगाच्या खाली दिवसभर अंगाखाली चुरगळलेली सगळी फुलं आता मी बाजूला काढली. ते बेडशीट स्वच्छपणे फडकून घेतलं आणि सगळं काही बाजूला केल्यानंतर नव्याने त्या बॅग मध्ये शिल्लक असलेली सगळी फुलं मी त्या बेडवर कुस्करू लागलो. आता ज्यावेळेला आम्ही हे सगळं करत होतो त्यावेळेला आमच्या दोघांच्या अंगावर साधी चिंदी सुद्धा उपलब्ध नव्हती. आम्ही दोघे पण एकमेकाचं भरपूर काळजी करू लागलो होतो. ती मला म्हणाली, थांब ना थोडस निलेश, मी तुला तुला थोडी मदत करते. मग ती सुद्धा माझ्यासोबत फुलं कुस्करू लागली. आम्ही दोघांनी मिळून तो पूर्ण बेड सजवला आणि परत एकदा आमच्या दोघांमध्ये भयंकर तो डबाडबचा खेळ सुरू होणार होता. मग ती हळुवारपणे मला म्हणाली, निलेश, कशी आली मजा. मी म्हणालो, काय ताई,
काय तुझी पदरी किती मस्त वाटते ना, आणि तुझी ती गाण तर एवढी टपोरी आहे आणि एवढं मस्त वाटते त्याच्यावर हात फिरवायला, त्याच्यासोबत खेळायला. अगं, ही सगळी मजा मला आयुष्यभर अशीच मिळत राहील ना? ती मला म्हणाली, अरे तुला एकदा दिलं काय आणि 10 वेळेस दिलं काय? कुठलीही स्त्री कोणत्याही पुरुषाला एक वेळ जर जवळ येऊ दिली तर ती त्याची जन्मभर गुलाम असते. त्याच्यानंतर ती त्याच्याकडे तोंड वर करून किंवा त्याला उलट भाषेत उत्तर सुद्धा देत नाही किंवा तोंड वर करून सुद्धा बोलत नाही त्याला. एकदम ती त्याच्या आता ताटाखालचं मांजर होऊनच राहत असते. मग मी हसलो आणि मी तिला म्हणलो, हे बघ ताई, मला असलं ताटाखालचं मांजर वगैरे तुला काहीच बनवायचं नाही. फक्त तू मला 7 दे बस. ती मला म्हणाली, 8, 9, 10 देते ना, फक्त 7च काय घेऊन बसलायस? ह्या गोष्टीवर एक मस्त जोक झाला आणि आम्ही दोघे पण खळखळून हसू लागलो. जसं ती हसू लागली तसं मी सुद्धा मस्तपैकी खळखळून हसू लागलो. आम्ही दोघे जण एकमेकाकडे बघून आता मस्त मजा लुटू लागलो होतो. मित्रांनो, आमच्या दोघांचे हाल असे होते की एकदम नव्या नवेल्या दुल्हनसारखी ती नटली होती. ती खूप सजली होती. तिचं दिवसभराचं जे शरीर एवढं आकर्षक होतं, मी त्याचा पार चोळामोळा करून टाकला होता. परंतु ती बाहेर गेली आणि तिने तिच्या तोंडावर पाणी शिंपडलं. तिचं तोंड स्वच्छ धुवून आत आली तेव्हा ती परत एकदा ताजी तवानी आणि एकदम टवटवीत दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर खूप मोठं हसू फुललं होतं. एकदम आनंदी आनंदगडे अशा प्रकारामध्ये ती माझ्यासोबत वावरू लागली होती. आमचे सगळं जेवण वगैरे झाले, मग पलंगावर पडलो. त्या नवीन आतरलेल्या फुलावर आम्ही दोघे लोळू लागलो. कधी ती माझ्या अंगावर तर कधी मी तिच्या अंगावर. आम्ही जसं लोळू लागलो तशी ती फुलं खालची चेंगरू लागली. त्यांचा मस्तपैकी सुगंध दरवळला होता. सगळीकडं त्या खोलीमध्ये एकदम सुगंधी वातावरण तयार झालं होतं. मी त्या खोलीमधला हळूच दिवा मालवला आणि थोड्याशा मंद प्रकाशाचा दुसरा दिवा पेटवला. त्या खोलीमध्ये जे काही वातावरण तयार झालं होतं ते आमच्या जणू सुहागरातीचंच वातावरण होतं. मी ताईला म्हणालो, ताई, ज्या वेळेला तुझं लग्न होईल ना त्यावेळेला पण तुझी सुहागरात अशीच असेल. तेव्हा ती लगेच म्हणाली, अरे परंतु ती सुहागरात सेकंड असेल ना, पहिली सुहागरात तर तुझ्यासोबतच मी म्हणवत आहे. असं म्हणून ती खळखळून हसू लागली आणि मी सुद्धा. मग मी तिला लगेच म्हणालो, आता मी तुझा जन्मभरासाठी नवरा होणार आहे. ती मला म्हणाली, म्हणजे तू माझं काही लग्न होऊ देणार नाहीस का? मी म्हणालो, अगं एकदा झालं काय आणि 10 वेळेस झालं काय? आता मीच तुझा नवरा आणि तू माझी बायको. ती मला म्हणाली, ठीक आहे बाबा, तूच माझा नवरा आहेस, परंतु पहिला. मग मी तिला म्हणालो, म्हणजे तुझ्या मनामध्ये इच्छा आहे का दुसरा आणखीन एक करून घ्यायची? ती मला म्हणाली, माझ्या मनामध्ये इच्छा असो किंवा नसो, आई पप्पा का तू मला तुझ्यासोबत जन्मभर राहू देणार आहेत का? कधी ना कधी तरी ते माझं लग्न लावूनच देतील ना. मी म्हणालो, ताई, जेव्हा तुझं लग्न होईल तेव्हा होईल, परंतु जोपर्यंत तू घरामध्ये आहेस तोपर्यंत दररोजची रात्र आपली एकदम सजली पाहिजे, एकदम मस्त सजली पाहिजे. तशी ती मला म्हणाली, अरे निलेश, प्रत्येक रात्री मी तुझ्यासाठी सजून तयारच असेन, फक्त आई पप्पा झोपले की आपला खेळ सुरू होणार. मग मी म्हणालो, हो, परंतु घरी कुणी नातेवाईक वगैरे जर आले तर तू हट्ट करायचा नाही. तुझी जिद्द करायची सवय खूप जुनी आहे. मग ती मला म्हणाली, का रे असं का बोलतोस? मग मी एवढी हट्टी आहे का? मी म्हणालो, अरे बापरे, अगं तू तर हट्टाचं दुकान आहेस. मग ती परत थोडीशी चिडल्यासारखं केली. तिने तिचं तोंड वाकडं केलं आणि मला म्हणाली, जा मग, आत्ताच हट्ट करून बसते, आता नाही देणार तुला. मग मी म्हणलो, दिवसभर इतकं कुस्करलंय की तुझ्या पदरीचा पार मी गिटार वाजवलाय. मग ती परत हसू लागली आणि मला म्हणाली, तुला गिटार वाजवायला शिकायचंय का? मी म्हणालो, शिकवलीच ना तू दिवसभर. मग ती मला म्हणाली, अरे याच्यातले आणखीन खूप धडे तुला शिकवायचे. मग ती मला म्हणाली, याच्यामध्ये अनेक पोझिशन आहेत, त्या प्रत्येक पोझिशन मी तुला शिकवते. मी तिला म्हणालो, परत तिला म्हणालो, ताई, तुला एक विचारू का ग? ती मला म्हणाली, हो विचार ना. मग मी तिला म्हणालो, हे तुझं एवढं परफेक्ट फिटिंग आहे, सगळं काही आहे, तू कधी कुठं गेली पण नाहीस आणि तुझ्याकडे पण तू कधी कोणाला प्रवेश दिला नाहीस, हे सगळं काही मला पटतंय. परंतु ह्या सगळ्या ज्या खेळाच्या ट्रिक आहेत, टिप्स आहेत, ह्या सगळ्या काही तू कुठून घेतेस ग? ती हसली, थोडीशी गोड लाजली आणि मला म्हणाली, निलेश, फक्त तू आंबे खा ना, त्याच्यातल्या कोया ठळ्या कशाला गिनत आहेस, कशाला बघतोयस? तुला पाय धुव म्हणून सांगितलं तर तू लगेच म्हणतोस लोमतंय काय? अरे तुला काय करायचंय? फक्त पाय धुवायचं काम तू कर, तू बाकीच्या गोष्टीचा विचार करू नकोस. परंतु मी तिला म्हणालो, नाही नाही, मला ह्या गोष्टी माहित पाहिजेस. तुला तर कुठलीच गोष्ट माहित नव्हती, कधी कुठे जाऊन पण तुला माहित नाही, आणि मग हे सगळं काय तू कुठून शिकलीस? मग ती मला म्हणाली, मी पण शिकली असंच कुठेतरी. मी तिला विचारलं, नाही नाही, आता तर तू मला सांगायलाच पाहिजेस. ती थोडी खजील झाली आणि म्हणाली, हे खूप मोठं टॉप सिक्रेट आहे. मग मी तिला विचारलं, अगं टॉप सिक्रेट म्हणजे मला नीट सांग ना, हे कुठंतरी तू शिकायलाच पाहिजेस, कोणाचं तरी बघायलाच पाहिजेस, हे सगळं काही तू इतकं सराईतपणे करत आहेस की मला तर वाटतंय हा सगळा खेळ तू कोणाचा तरी लाईव्ह बघितले आहेस. मग ती मला म्हणाली,
निलेश, तू एकदम खरोखरच, मी म्हणते ना, तू माझाच भाऊ आहेस. माझ्याप्रमाणेच तू एकदम टॅलेंटेड आहेस. हे सगळं काही मी बघूनच शिकले आहे. मग मी तिला विचारलं, कोणाचं बघितलीस? मग ती मला म्हणाली, आता सांगितले ना मी बघून शिकले म्हणून, मग बाकीच्या गोष्टी कशाला रे करतोस? तुला काय करायचंय? मी कुणाचं का बघना, कुठं का बघना, तुला देते ना तुला मस्तपैकी खेळायला, मग तू कशाला विचार करतोयस? अरे तुला जे काही शिकायचे ते सगळ्या टॉप सिक्रेट सगळ्या गोष्टी मी तुला शिकवून टाकते, परंतु तू मात्र बाकीच्या काही गोष्टी मला विचारू नकोस. मी तिला म्हणालो, हे बघ, मला असलं काही नाही जमणार बघ. हे विचारू नको, ते विचारू नको, मला आपल्याला जमत नाही असलं. तू मला सांगायलाच पाहिजेस, हा सगळा खेळ तू कुठे बघितलीस आणि कुठे शिकलीस? मग ती मला म्हणाली, आजची रात्र गेली की तुला उद्या सकाळी सांगते. मग मी तिला म्हणालो, ताई तसं करू नकोस ना. मग ती मला म्हणाली, पूर्ण रात्र तुला सजवायची आहे, मस्तपैकी काढायचंय का बाकीचे कुठाने काढायचे? तुला काय करायचंय? मी कुठेतरी बघत असन. मग मी तिला म्हणालो, ताई एक तुला आणखीन एक विचारू का ग? ती मला म्हणाली, हो विचार ना. अरे तुझा हक्क आहे माझ्यावर, तुला जे काही विचारायचंय ते तू हक्काने विचारायचं. मग मी तिला म्हणालो, हो ना, म्हणून तर, परंतु मला थोडी भीती वाटते ग. ती मला म्हणाली, कशाची भीती वाटते? तू जर नाराज झालीस ना ताई, तर मला हे सगळं काही मिळणार नाही, हो ना? ती मला म्हणाली, नाही रे निलेश, मी तुझ्यावर नाही नाराज होणार. हा तुझा शेमना जो आहे ना तो मला खूप आवडलाय, आणि ह्याला मी रात्र दिवस घ्यायचं ठरवलंय. आता आजची रात्र तर मी त्याला माझ्या पोदरीमध्येच ठेवून झोपणार आहे बघ. तुला जमते का? मी म्हणालो, तू जर तयार असलीस ना, मी काही पण करायला तयार आहे तुझ्यासाठी. तू काही पण सांग, मी काही पण करतो. मग ती हसली आणि म्हणाली, हो माझं शहाणं बाळग, जसं मी सांगन ना तसंच तू करायचं. आणि हो, ह्या गोष्टीची चर्चा कुठंच करायची नाही. तू जर कोणासोबत चुकून जरी बोललास तर मग आपलं मरणच आहे बघ. घराच्या बाहेर तर काढतीलच काढतील, परंतु चांगली कुटाई करून सोडतील, मस्तपैकी ठोकून काढतील घरचे सगळे, अंगावर चमडा सुद्धा ठेवणार नाही. मी हसलो, माझ्या अंगावर शहारा आला, थोडस भीतीचं वातावरण तयार झालं, कारण ताईनं तसं वातावरण केलंच होतं आणि घरचा दरारा तसाच होता. मग मी तिला म्हणालो, नाही बाबा, मला पण काळजी आहे ना, मी कशाला कोणाला काय बोलायला जाऊ, नाही मी बोलायला जाणार कुठं. मग ती शांत झाली आणि मला म्हणाली, आता वाट कसली बघतोयस, कर ना चालू रे, आता आणखीन कशाला टाइम घालायचे, इतके दिवस खूप तरसली आहे मी, कर चालू. तुझं ते शेमने घे आणि ढकल माझ्या पदरीत. मग मी म्हणालो, ठीक आहे, आणि तुझी ती गाण थोडीशी वर उचल, तिला पण थोडे मला दणके देऊ दे. ती हसली आणि मला मला म्हणाली, अरे मलाई पेढा पुढे ठेवलाय आणि तू जिलेबी बघतोयस, ह्या मलाई पेढा खा. जिलेबीच्या नाताला कशाला लागतोच रे? मलाई पेढ्यामध्ये जेवढी मजा आहे ना तेवढी जिलेबीमध्ये अजिबातच नसते. घे तू, तुला जेवढं पाहिजे ना पोट भरून देते तुला. ती हसू लागली आणि तिने मला तिच्या जवळ ओढून घेतलं. मी पण तिला खसकन जवळ ओढून घेतलं. परत मी एक मुका घेतला आणि मी तिला म्हणालो, ताई तू पण माझा एक मुका घे ना. ती हसली आणि म्हणाली, आता एवढं दिवसभर घेते, सगळं काही तुला दिले, आणखीन पण त्याच्यात आहेस का? मी म्हणालो, तू जसं माझा मुका घेतेस ना तसं मला खूप मस्त मजा वाटते, खूप भारी वाटते ताई मला. ती मला म्हणाली, ठीक आहे बाबा, तू जसं म्हणतोयस ना ते बरोबर आहे. मग तिने सुद्धा माझ्या तोंडाचा एक मुका घेतला. आम्ही दोघे जण आता एकमेकाच्या बाहुपाशामध्ये मिसळू लागलो होतो. मित्रांनो, रात्र वाढू लागली होती. जशी रात्र वाढू लागली होती तसं आमची मजा पण वाढू लागली. हळूहळू आम्ही कधी एकरूप होऊन गेलो समजलो सुद्धा नाही. मग मी तिच्यावर चढलो, कधी ती माझ्यावर चढली, कधी ती माझ्यावर, कधी मी तिच्यावर. हा आमचा खेळ एकदम मस्तपैकी रात्रभर रंगत चालला होता. जवळजवळ 2-2:30 वाजेपर्यंत आम्ही दोघे एकमेकाला अजिबात सोडतच नव्हतो. शेवटी कधीतरी मी तिला म्हणालो, ताई आता बस झालं, मला थोडी झोप येते, मला जरा झोपू दे ना. ती मला म्हणाली, ठीक आहे बाबा, झोप मग. आणि हो, मी तुला पहाटेच उठवणार आहे. मी तिला म्हणालो, तू मला काय पहाटे उठवतेस, एक तासभर झोपलो की मीच तुला उठवतो बघ. माझी झोप अशी कुत्र्यासारखी कच्ची होती की जर आपण काही खट वाजलं की माझी झोप मोडायची. मग बोलणं झालं, आमचा मस्तपैकी रंगलेला खेळ संपला होता. खेळ संपल्यानंतर आम्ही दोघे एकमेकाच्या बाजूला तसेच कितीतरी वेळ पडून होतो. काही वेळ गप्पा गोष्टी झाल्या आणि त्याच्यानंतर ती मला म्हणाली, आता मला झोप येते, मला पण झोपू दे आणि तू पण थोडा वेळ आराम कर. मग मी तिला म्हणालो, का उद्याचा दिवस मिळणार नाही का, का लवकर उठून कुठे जायचंय ग? ती मला म्हणाली, अरे लवकर तर उठायचंयच ना, आणखीन खूप काम आहेत. मी म्हणालो, हो शिकवणी क्लास बाकी आहे ना. ती हसली. तिने मला जवळ घेऊन कधी निद्रा देवीच्या आहारी गेली आणि मी पण कधी निद्रा देवीच्या आहारी गेलो. आमच्या दोघांना पण काहीच समजलं नाही. मित्रांनो, जेव्हा पहाटे मला जाग आली तेव्हा ती माझ्या शेमण्यासोबत खेळत होती. ती त्याला हळूवारपणे खालीवर करत होती, मागे पुढे करत होती. ती माझ्या पोटाचे आणि गालाचे मुके घेत होती. तिच्या त्या सगळ्या कारनाम्यामुळं माझी झोपमोड झाली. मी उठलो आणि ताईला म्हणालो, पाठशाळा चालू झाली का? तशी ती मला म्हणाली, हो कधीच, आणि शिकवणीचा क्लास सुद्धा भरलाय, चल लवकर, ऍडमिशन तर तुझं झालंयच, आता पुढचा क्लास अटेंड कर.
असं म्हणून तिनं मला स्वतःकडे खेचलं. मित्रांनो, पुढे काय झालं हे कथेच्या पुढच्या आणि शेवटच्या भागामध्ये मी तुमच्यासोबत ह्याचं वर्णन करणार आहे. त्याच्यानंतर हा भाग इथं संपला आणि एक नवीन भागासह मी तुमच्यासमोर हजर होईल. बाय बाय मित्रांनो, भेटूया कथेच्या पुढच्या भागामध्ये.